नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्टच्या एका अत्यंत महत्त्वाच्या निर्णयाबद्दल माहिती घेणार आहोत। हा निर्णय प्रत्येक विवाहित महिला, पती तसेच कुटुंबासाठी खूप महत्त्वाचा आहे। कारण कोर्टाने स्पष्ट शब्दात सांगितले आहे की जर पत्नीला सासरी सन्मानाने राहता येत नसेल, तिला मानसिक त्रास, अपमान किंवा असुरक्षित वातावरण मिळत असेल तर ती वेगळी राहू शकते आणि ती जरी वेगळी राहिली असेल तरीही तिला मेंटेनन्स म्हणजे भरणपोषणसुद्धा मिळू शकते। विशेष म्हणजे या प्रकरणात पती त्या पत्नीला स्वतः थेट कोणताही त्रास म्हणजे कोणताही अत्याचार करत नसला तरी कोर्टाने असे सांगितले की जरी पती कोणताही अत्याचार करत नव्हता तरी जे मॅट्रिमोनियल हाऊस आहे त्यामध्ये तिला त्रास होत होता, म्हणून तिला वेगळं राहण्याचा अधिकार आहे व तिला मेंटेनन्ससुद्धा लागू होतो। आता बघूया हे नेमकं प्रकरण काय होतं। बॉम्बे हायकोर्टच्या नागपूर खंडपीठासमोर हे प्रकरण आलं होतं। पत्नीने कोर्टात सांगितलं की तिला सासरी योग्य वागणूक मिळत नव्हती। पत्नीने कोर्टात सांगितले की तिला सासरी योग्य वागणूक मिळत नव्हती। तिथे तिला मानसिक त्रास आणि अपमान सहन करावा लागत होता, त्यामुळे ती वेगळी राहू लागली आणि तिने सेक्शन 125 CRPC अंतर्गत मेंटेनन्सची मागणी केली। पतीचा युक्तिवाद असा होता की मी स्वतः पत्नीला त्रास दिलेला नाही, मग मेंटेनन्स मी का द्यायचा। पण कोर्टाने हा युक्तिवाद मान्य केला नाही। कोर्टाने काय म्हटलं तर कोर्टाने अतिशय महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं। कोर्ट म्हणालं पत्नीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे। जर सासरचं वातावरण तिच्यासाठी असह्य असेल, तिला तिथे डिग्निटीने राहण्याची अपेक्षा करता येत नसेल तर ती वेगळी राहू शकते आणि अशा परिस्थितीत तिला मेंटेनन्स मागण्याचा पूर्ण अधिकार आहे। फक्त मारहाण झाली तरच केस मजबूत होते का? अनेक लोकांना असे वाटते की फक्त शारीरिक मारहाण झाली तरच पत्नीला मेंटेनन्स मिळू शकतो, पण हा पूर्णपणे समज चुकीचा आहे। कोर्टाने स्पष्ट केले मानसिक त्रास, सतत टोमणे, अपमान, तणावपूर्ण वातावरण, सन्मानाने जगू न देणे हे देखील गंभीर कारण ठरू शकतात। या व्हिडिओमध्ये जो सेक्शन 125 CRPC आलेला आहे तो काय आहे ते बघूया। हा कायदा पत्नी, मुलं आणि पालकांसाठी आहे ज्यांना स्वतःचा उदरनिर्वाह करणं कठीण आहे। जर पतीकडे कमाई असूनही तो पत्नीचा सांभाळ करत नसेल तर कोर्ट मेंटेनन्स देऊ शकते। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पत्नी पतीसोबत राहत नसली तरी तिला काही परिस्थितीत मेंटेनन्स मिळू शकतो आणि हा निर्णय त्याचाच एक मोठा उदाहरण आहे। या निर्णयामध्ये बॉम्बे हायकोर्टने डिग्निटी या शब्दाला खूप महत्त्व दिलं आहे। कोर्टाने अप्रत्यक्षपणे सांगितले आहे की लग्न म्हणजे फक्त पत्नीने कोणत्याही परिस्थितीत सासरी राहिलं पाहिजे असा नियम नाही। जर वातावरण टॉक्झिक असेल तर पत्नीला वेगळं राहण्याचा अधिकार आहे। यापूर्वी बॉम्बे हायकोर्टने आणखी काही महत्त्वाचे निर्णय दिलेले आहेत, ज्यामध्ये बॉम्बे हायकोर्टने आणि तसेच या देशातील अनेक हायकोर्ट्स आणि सुप्रीम कोर्टने असे सांगितले आहे की पत्नी ही घरकामासाठी ठेवलेली मेड नाही। मित्रांनो, मेंटेनन्स देताना कोर्ट कोणत्या गोष्टी पाहतं तर मेंटेनन्स देताना कोर्ट अनेक गोष्टी पाहत असतं, जसं की कोर्ट पतीची कमाई, पत्नीची आर्थिक परिस्थिती, त्याच्या जबाबदाऱ्या, लग्नानंतरची लाईफस्टाईल, पत्नीला स्वतंत्र उत्पन्न आहे का, मुलांच्या जबाबदाऱ्या, दोघांचं सोशल स्टेटस। सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट्सने अनेक वेळा सांगितलं आहे की फक्त पत्नी शिक्षित आहे म्हणून मेंटेनन्स नाकारता येत नाही। समाजासाठी या निर्णयाचा अर्थ काय? हा निर्णय फक्त एका पत्नीसाठी नाही, हा निर्णय सांगतो की लग्नामध्ये स्त्रीचा सन्मान महत्त्वाचा आहे। तिचा अपमान, मानसिक छळ आणि असुरक्षित वातावरणात जगण्यास भाग पाडलं जाऊ शकत नाही आणि जर असं होत असेल तर कायदा तिच्या नेहमी बाजूने उभा राहू शकतो। तर मित्रांनो, बॉम्बे हायकोर्टच्या या निर्णयातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, पत्नीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे। सासरी सतत त्रास होत असेल तर ती वेगळी राहूनही मेंटेनन्स मागू शकते आणि त्याच्यासाठी पतीने स्वतः हात उचललाच पाहिजे किंवा त्रास दिलाच पाहिजे असं नाही। तुमचं या निर्णयाबद्दल काय मत आहे? हे महिलांच्या हक्कासाठी योग्य पाऊल आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।